नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महायुतीच्या मंत्र्यांमागे लागलेलं ग्रहण काही केला सुटत नाहीये. आधी धनंजय मुंडे, नंतर माणिकराव कोकाटे आणि आता जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर केलाय. या आरोपांमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असली तरीही हे प्रकरण खरं तर आत्ताच नसून 8 वर्ष जुनं आहे. नेमकं हे सगळं प्रकरण का आहे पाहूयात. सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली. सध्या ते राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत. दरम्यान 2016 मध्ये जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले होते. त्यावेळी आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं त्यांना अटक झाली आणि त्यानंतर तब्बल 10 दिवसांची त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. जयकुमार गोरे यांचं हे प्रकरण 2016 मध्ये घडलं होतं. मग आता अचानक 8 वर्षांनी या प्रकरणाची पुन्हा चर्चा का होते? गोरे यांच्यावर विरोधी पक्षातील नेते आता आरोप का करतायत हे देखील पाहूयात. काही दिवसांपूर्वी पीडित महिलेनं त्यावेळी दाखल केलेली तक्रार तिच्या नावासहित काही व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जात आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात आपल्याला निनावी धमकीचं पत्र आल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. त्यामुळेच या महिलेनं राज्यपालांना पत्र लिहून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात 17 मार्च पासून विधान भवनाबाहेर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय. त्याचबरोबर पीडित महिला ही सरसेनानी हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचं राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळेच आज संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. मात्र यावर गोरे नेमकं काय म्हणाले पाहूयात. 2017 साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा मसवड नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस अगोदर एक माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा 2017 नंतर आत्तापर्यंत 2019 साली तो ट्रायल चाललं आणि त्याचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत आहे आणि निकालामध्ये कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत. कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मला बाकी कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे. आणि झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना घडली 17 साली 19 साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे. आणि मला वाटते या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला 6 वर्ष झालेली आहेत. आज 6 वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे. माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या युवकानं ज्या वडिलांचं माझ्या 7 दिवसापूर्वी निधन झालं, 8 दिवसापूर्वी, मी काही भावनिक त्या विषयात करत नाही आहे. परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी प्रचंड संघर्ष करून मला मोठा केला आणि वाढवला इथंपर्यंत आणलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अस्थि विसर्जन सुद्धा करू दिलं नाही. इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं. पण ठीक आहे, शेवटी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात. मी जबाबदार पदावर काम करतो. माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयाने आपली 2017 मध्येच निर्दोष मुक्तता केला असल्याचं मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलंय. मात्र हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्यानं आणि या महिलेनं आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होती.
आता ही महिला खरंच विधान भवनाबाहेर उपोषण करणार का? आणि तसं झाल्यास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते एवढं मात्र नक्की. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.